नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 चॅप्टर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टरमध्ये कॉर्डेट्स. सो याच्या आधी ऑलरेडी आपण नॉन कॉर्डेट्सला कव्हर केलेलं आहे. सगळ्या फायलांबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. त्यासोबतच प्रत्येक फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे लक्षात ठेवायचे, त्याबद्दल काही ट्रिक्स आहेत का आणि कोणते कॅरेक्टर्स लक्षात ठेवले पाहिजे, कोणते आपण स्किप करू शकतो, हे सगळं काही आपण कव्हर केलं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ कॉर्डेटा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फायलम नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटामध्ये काय डिफरन्स होतं. त्यांच्यामध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड किंवा वर्टेब्रल कॉलम ॲब्सेंट आहे, तर कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड किंवा वर्टेब्रल कॉलम जे आहे तर ते प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो हा झाला पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स असा आहे की फॅरेंजियल गिल स्लिट्स जे आहेत तर ते कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट आहेत, नॉन कॉर्डेट्समध्ये ॲब्सेंट आहेत. आता कॉर्डेट्समध्ये हे सगळ्याच स्टेजेसमधील असतील असं नाहीये, तर कुठल्या तरी एका डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये पाहायला मिळतात. थर्ड वन आहे ते म्हणजे एक सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड जी आहे तर ती प्रेझेंट आहे डोर्सल साइड ऑफ द बॉडी आणि ही कॉर्डेट्समध्ये आहे, नॉन कॉर्डेट्समध्ये नाहीये, कारण नॉन कॉर्डेट्स इटसेल्फ रिप्रेझेंट्स की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नोटोकॉर्ड नाहीये, कुठल्याही प्रकारचं स्पायनल कॉर्ड नाहीये. ठीक आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी आणि हे जर आपण नॉन कॉर्डेट्समध्ये पाहिलं तर हार्ट कुठे असणार आहे, डोर्सल साइड ऑफ द बॉडीवरती. लेट अस स्टार्ट विथ द सब फायलम दॅट इज युरोकॉर्डेटा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे युरोकॉर्डेटा असेल किंवा सेफॅलोकॉर्डेटा असेल, हे दोन्ही पण ह्याच्यामधले अॅनिमल्स जे आहेत तर ते मेरीन अॅनिमल्स आहेत किंवा एक्वॅटिक अॅनिमल्स आहेत. सो दोघांसाठी हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे. युरोकॉर्डेटाचा युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे त्यांची जी काही बॉडी आहे तर ती स्किन लाईक स्ट्रक्चरने कवर्ड आहे, त्याला आपण ट्युनिक किंवा टेस्ट बोलू शकतो. आता या अॅनिमल्सचे जे काही लार्वा आहेत तर ते कसे आहेत, फ्रीली स्विमिंग आहेत आणि अर्थात त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असणार आहे. आता आपण काय पाहिलं होतं की कोणत्याही स्टेजमध्ये नोटोकॉर्ड असू शकतं. सो यांच्या बॉडीमध्ये जे लार्वा आहे, लार्वा स्टेज आहे, तर त्याच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, युरोकॉर्डेटा. ठीक आहे. सो हे याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की लार्वाच्या टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. आता हे जे लार्वा आहे तर ते मेटामॉर्फोज होतं कशामध्ये, अडल्ट्समध्ये, आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. ठीक आहे. सो अर्थात मेटामॉर्फोसिस होणं म्हणजे काय, लार्वाचं अडल्टमध्ये कन्व्हर्जन होणं. जनरली हे अॅनिमल्स जे आहेत तर ते हर्माफ्रोडाइट्स आहेत, दॅट इज यांच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेल पार्ट एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल हर्डमॅनिया असेल, डोलिओलम आहे किंवा ओइकोप्ल्युरा आहे, एक्सेट्रा. सो अशा पद्धतीने याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. युजली कॉर्डेटा मधले हे जे काही आपण सब फायलम बघतोय त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स नाही विचारले जात. क्लासेस जे आहेत वर्टेब्रेटा मधले त्याचे मात्र विचारले जातात. पण हे पण आपण आता कव्हर करतोच आहोत, फुल चॅप्टर तर कव्हर करूयात. ठीक आहे. एक्झामसाठी इतके इम्पॉर्टंट नाहीये, पण तरी पण बघा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा जे की दोन सब फायलम आहेत कॉर्डेटाचे, दोन्ही पण एक्वॅटिक आहेत. युरोकॉर्डेटामध्ये जी बॉडी आहे तर दॅट इज कवर्ड विथ द टेस्ट किंवा ट्युनिक्स. लार्वा जो आहे तर तो फ्रीली मुव्हिंग आहे आणि लार्वाच्या टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड पाहायला मिळतं आणि त्यामुळे याला आपण युरोकॉर्डेटा असं म्हणतो. याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होतं. आता लार्वा आहे म्हटल्यानंतर अडल्ट बनणारच. सो लार्वा टू अडल्ट जेव्हा पण कन्व्हर्जन असेल तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेटामॉर्फोसिस. सो या ठिकाणी मेटामॉर्फोसिस होणार आहे लार्वापासून अडल्टकडे, कधी, पाण्याच्या आतमध्ये, डीप डाऊन इन द ओशियन. जनरली हे अॅनिमल्स जे आहेत तर ते हर्माफ्रोडाइट आहेत, म्हणजे मेल फिमेल सिंगल बॉडीमध्ये आहे. एक्झाम्पल्स मध्ये कुठलं पण एक डोलिओलम घ्या किंवा हर्डमॅनिया घ्या, कोणतंही एक आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटा अगेन एक्वॅटिक अॅनिमल्स आहेत, फिश लाईक दिसणारे अॅनिमल्स आहेत. हे तुम्हाला एक्झाम मध्ये येतं. याची डायग्राम तुम्हाला दिली जाईल एम्फिओक्ससची आणि विचारलं जाईल की हे कुठल्या फायलमला किंवा कुठल्या सब फायलमला, कुठल्या किंगडमला बिलॉंग करतं, कुठल्या क्लासला बिलॉंग करतं, जे काही असेल ते. ठीक आहे. याच्यामध्ये नोटोकॉर्ड थ्रू आउट द बॉडी प्रेझेंट आहे, अर्थात कॉर्डेटामध्ये येत असल्यामुळे. आणि तुम्हाला या ठिकाणी बघा फॅरेंजियल गिल स्लिट्स बघायला मिळत आहेत, तर ते पण प्रेझेंट आहेत. हे अॅनिमल्स युनिसेक्शुअल आहेत. ठीक आहे. सो एम्फिओक्सस मध्येही एम्फिओक्सस येणार आहे. याच्यामध्ये चारच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, खूप इझी आहेत. जे पण कॉर्डेटासाठी आपण जनरल गोष्टी लिहितो सेम तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. हे पण लिहा की हार्ट वेंट्रल साइड वरती आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, डोर्सल साइड वरती फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत आणि नोटोकॉर्ड जे आहे ते फुल बॉडीभर प्रेझेंट आहे, थ्रू आउट द बॉडी लेंथ प्रेझेंट आहे. स्मॉल अॅनिमल्स आहेत, फिश लाईक अॅनिमल्स आहेत. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सब फायलम वर्टेब्रेटा, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सगळे क्लासेस आपण याच्यामधले कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये ऍक्च्युली कॉर्डेटा हा जो आहे याच्यामधला आपला फायलम आहे आणि याच्यामध्ये 3 सब फायलम पडतात, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टेब्रेटा.
आता हे जे वर्टेब्रेट आहे जो की सब क्लास आहे याच्यामध्ये अजून तुम्हाला पुढे 6 क्लासेस पाहायचे आहेत. जसं की फिश असेल किंवा आपण स्वतः मॅमल्स आहोत, तर आपलं क्लासिफिकेशन कसं होतं हे आपण पाहणार आहोत वर्टेब्रेटा सब फायलमच्या अंडर जे काही क्लासेस आहेत त्याच्यामध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये आपण 2 सब फाईला कव्हर केलेले आहेत. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.